राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेवर आता मोठं संकट ओढावलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना आता मोठ्या गैरव्यवहारामुळे चर्चेत आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या या योजनेचा फायदा महिलांनी मोठ्या प्रमाणावर घेतला आणि सरकारलाही मतदानाच्या रूपात त्याचा मोठा लाभ झाला. दरमहा 1500 रुपयांची थेट बँक खात्यात जमा होणारी मदत अनेक महिलांसाठी दिलासा ठरले. मात्र याच योजनेतून आता धक्कादायक आकडे समोर येत आहेत. राज्य सरकारने अर्जाची पडताळणी सुरू केली आणि त्यातून उघड झालं की 9,526 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल 14,50,00,000 रुपये योजनेतून घेतले. आणि आणखी धक्कादायक म्हणजे 14,298 पुरुषांनीच थेट लाडकी बहीण बनून तब्बल 21.44 कोटी रुपये उचलले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती विधानसभेत लेखी स्वरूपात दिली आहे. सरकारने स्पष्ट केले होते की सरकारी नोकरी असलेल्यांना लाभ नाही. इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तरीही पात्र नाही. उत्पन्न अट अनिवार्य आहे. परंतु अर्जाची संख्या प्रचंड असल्याने अनेकांनी ही योजना चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे उघड झालं आहे. यावर आता सरकार गंभीर बनले असून रक्कम वसुलीचे आदेश सर्व विभागांना देण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यावरही कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की तपासात अडथळा आणणाऱ्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे अनेकांची मोठी अडचण वाढणार असून येत्या काही दिवसात आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.